सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांच्यावर गुरुवारी पहाटे त्यांच्या वांद्रे येथील घरी चाकू हल्ला झाला। या धक्कादायक घटनेने बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सैफ यांना हल्ल्यानंतर तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्या टीमने दिली आहे। सैफ यांची पत्नी करीना कपूर खान आणि त्यांची मुलं या हल्ल्यातून सुखरूप असल्याचंही स्पष्ट झालं आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। सैफच्या सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये तपासासाठी आलेल्या पोलिसात एक नाव विशेष लक्षवेधी ठरलं, दया नायक। 1990च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डवर वर्चस्व गाजवणाऱ्या 80हून अधिक गुन्हेगारांना संपवणारा हा पोलीस अधिकारी कोण आहे दया नायक? चला जाणून घेऊया। उडप्पीच्या एका छोट्याशा गावात जन्मलेला आणि कर्नाटकात शिक्षण घेणारा दया नायक आपल्या कुटुंबाच्या गरिबीला मदत करण्यासाठी वयाच्या 14व्या वर्षी मुंबईत आला। एका हॉटेलमध्ये काम करत हॉटेलच्या पोर्चमध्ये झोपत त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं। गोरेगावच्या महापालिका शाळेतून 12वी पर्यंत शिकलेला हा तरुण पुढे अंधेरीतील CES कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाला। 1995 मध्ये मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर दया नायकने छोट्या राजन गँगच्या 2 गुन्हेगारांना 1996 मध्ये ठार मारून आपलं धडाकेबाज करिअर सुरू केलं। त्यानंतर अंडरवर्ल्डला टक्कर देणाऱ्या अनेक एन्काउंटरमुळे त्यांचं नाव मुंबई पोलिसांच्या लिजेंडरी लिस्टमध्ये आलं। दया नायक यांचं आयुष्य जितकं धाडसी आहे तितकंच ते वादग्रस्तही ठरलं आहे। 2004 मध्ये त्यांच्या संपत्तीबद्दल संशय घेऊन लाचलुचपत विभागाने त्यांच्यावर छापे टाकले। 2 वर्षाच्या लढाईनंतर त्यांना अटकही झाली, पण नायक यांनी हार मानली नाही। 2012 मध्ये त्यांनी पोलीस दलात पुन्हा जोरदार पुनरागमन केलं आणि आजही ते मुंबईकरांच्या विश्वासाला पात्र ठरत आहेत। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा तपास सध्या दया नायक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। हल्लेखोर कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, हे उघड होण्यास वेळ लागणार नाही, कारण दया नायक त्यांच्या अचूक तपासासाठी ओळखले जातात। सैफवर झालेला हल्ला आणि दया नायकांचं पुनरागमन या 2 गोष्टींनी मुंबईचं वातावरण पुन्हा एकदा थरारक बनवलं आहे। अंडरवर्ल्डवर जशी त्यांची धडाकेबाज छाप होती तशीच छाप ते सैफच्या हल्लेखोरांवर सोडतील का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।